जन्मांदेस्येतून वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्वराट तेणे ब्रह्महृदाचति कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारी हृदां यथा विद्वनि यत्र त्रिसर्वं भूषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि. खरोखर आणि खरंच अर्जुनाला असं वाटतंय की भगवंतानं बोलतं राहावं आणि अर्थात भगवंतानं बोलतं राहिलंच पाहिजे. भगवंत बोलते राहतील तरच आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अलौकिक असणारं जे तत्त्वज्ञान आहे, अतिशय गूढ असणारं जे तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाचा प्रवेश या बोलण्यामुळेच होणार आहे. जे वैश्विक तत्त्वज्ञान आहे ते अतिशय सोप्या भाषेत भगवंत अर्जुनाला सांगतायत. भगवंतानी सगळेच मार्ग अर्जुनाच्या समोर ठेवले. जसा दुकानदार असतो ना की सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कापडं तो समोर ठेवतो, तसं कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला. सगळे मार्ग. स्थिर बुद्धी असणारा जो पुरुष आहे किंवा ज्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं, या पुरुषाची लक्षणं सांगितली. तो शांत असतो, तो धीर असतो, त्याची वृत्ती विचलित होत नाही, तो भौतिक सुखांच्या चक्रव्यूहामध्ये अजिबात फसत नाही. या सगळ्या गोष्टी भगवंताने अर्जुनाला सांगितल्या आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये अर्थात भगवंत बोलता राहावा हे त्याला वाटत आहे आणि म्हणून प्रश्न विचारून अर्जुन भगवंताला बोलतं ठेवतो आहे. बघा, गीता सांगणारा कृष्ण हा गोकुळातला नंदबाबाच्या मांडीवर खेळणारा नटखट काना नाहीये. तो गोपिकांच्या खोड्या काढणारा चितचोर कन्हैया नाहीये. ती एक परमपिता परमात्मा तत्व आहे. ती एक शक्ती आहे आणि ती शक्ती एका वेगळ्याच अवस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये त्याच्या मुखातून हा गीतेचा अखंड प्रवाह वाहतो आहे. तो प्रवाह असाच वाहता राहावा असं अर्जुनाला वाटतं, जेणेकरून अर्जुन हा प्रतिनिधी आहे आणि त्या प्रातिनिधिक रूपामध्ये असणाऱ्या अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनाला एक नवीन झळाळी, एक नवीन तेज प्राप्त होणार आहे. यानं बोलतं राहिलं पाहिजे. आणि मग अर्जुनाच्या मनात सहजच एक शंका उत्पन्न झाली, प्रश्न उत्पन्न झाला की स्थितप्रज्ञ, आता अर्थात स्थितप्रज्ञ किंवा स्थिर बुद्धी असणारे लोक असतात का? हे असू शकतं का? याविषयी आजच्या काळातले आत्ताचे जे काही फिलॉसॉफर्स आहेत ते आपले करत राहतात चरविच्चर. त्यांना वाटतं की नाही, ही गोष्ट शक्य नाही, स्थितप्रज्ञ अवस्था ही प्राप्त होऊ शकत नाही किंवा स्थितप्रज्ञ हा फक्त कल्पनेमध्येच शक्य आहे. त्यात कांट नावाचा जो फिलॉसॉफर आहे तो अतिशय जास्त पुढाकार घेतो आणि सांगतो की नाही, स्थितप्रज्ञ ही कल्पनाच आहे. या ठिकाणी मात्र जो स्थितप्रज्ञ उभा केलेला आहे आमच्या गीताकारांनी, ती स्थितप्रज्ञ अवस्था किंवा त्या स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो किंवा तिथे पोहोचलं जाऊ शकतं, तसे स्थितप्रज्ञ असतात आहेच. आणि हीच गोष्ट मान्य करून अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. तो असं नाही म्हणत की स्थितप्रज्ञ असतो की नसतो, तो आहेच हे मान्य करून अर्जुनाने प्रश्न विचारला. तो बोलतो कसं, तो बसतो कसं, तो त्याचं वागणं कसं आहे, त्याचं चालणं कसं आहे, हे मला ऐकण्याची भगवंता इच्छा आहे. अर्थात अर्जुन जो प्रश्न विचारतोय तो खऱ्या गोष्टींबद्दल, बाह्य डामडौलाबद्दल विचारतच नाही आहे. तो बोलतो कसं, चालतं कसं, वागतो कसं, या सगळ्या गोष्टी ज्या. पण आजच्या काळामध्ये काय आहे, आजच्या काळामध्ये आत वेगळं आणि बाहेर वेगळं. पण इथे स्थितप्रज्ञ अवस्था ज्याला प्राप्त झाली आहे त्याच्या आत जे आहे तेच बाहेर आहे. आणि म्हणूनच अर्जुनाला हे विचारावंसं वाटलं. एक असतो सायकोलॉजिस्ट आणि एक असतो फिलॉसॉफर. जो फिलॉसॉफर आहे तो आतून बाहेरचा विचार करतो आणि जो सायकोलॉजिस्ट आहे तो बाहेरून आतला विचार करतो. बाहेरून कसं दिसतं याच्यावरून आत काय असेल याची कल्पना तो मांडतो. आणि जे फिलॉसॉफर्स आहे ते मात्र आतून कसा आहे आणि त्याच्यामुळे बाहेर, आपण म्हणतो ना की डोळा हा मनाचा आरसा आहे. जसा तो आत आहे तसंच त्याचं बिहेवियर किंवा त्याचा स्वभाव बनतो आणि तसंच त्याचं आचरण घडतं. हे त्या स्थिर बुद्धी पुरुषाचं लक्षण आहे. तो कसं वागतो, तो कसं राहतो, तो कसं बोलतो, याविषयी अर्जुनाला जाणून घेण्याची जिज्ञासा मनामध्ये उत्पन्न झालेली आहे आणि म्हणून तो प्रश्न विचारतो. आमचे तुकडोजी महाराज म्हणतात की आता मात्र सगळं प्रेझेंटेशन आहे, बाह्य देखावा, बाह्य रंगाला जास्त किंमत आहे. मोठे भस्माचे पट्टे, अगदी भगवे कपडे घातलेले, रुद्राक्ष. पण भगवे कपडे घालणारे सगळेच लोक जे आहे ते स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत पोहोचलेले असतीलच असं नाही ना. तुकडोजी महाराज वर्णन करतात
अरे अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, हे अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावान साधू होत नाही र, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही र, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही र. जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा, नुसत्या जटा वाढवल्याने जर साधू त्याला साधू म्हणायचं तर जंगलातल्या अस्वलाला सुद्धा जटा असतात की नाही. जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा, अर्धीच लंगोटीनं योगी दिसे मोठा, अंगावर कपडेच घातले नाही, दिगंबर अवस्थेमध्ये राहिला म्हणजे तू त्याला साधू समजणार का? मग अशा अनेक भिकारी आहे ना जे उघडे वागडे फिरतात रे, त्या प्रत्येकाला तू साधू, त्याला प्रत्येकाला तू स्थितप्रज्ञ समजणार का? अर्धीच लंगोटीनं साधू योगी दिसे मोठा, श्वानाच्या अंगाला भगव्याच छटा, अन गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. तेव्हा हे जे प्रेझेंटेशन आहे आमच्या संस्कृतमध्ये एक खूप मीना स्नान रता फणी पवन भूक मेषस्तु पर्णाशने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. मीना स्नान रता, पाण्यामध्ये जो असतो उभा त्याला तुम्ही खूप मोठा तपस्वी समजता. मग मासे तर पाण्यातच असतात. मीना स्नान रता फणी पवन भूक, जो वायू भक्षण करून राहतो त्याला तुम्ही खूप मोठा योगी समजता. मग सर्प किंवा जे आहे साप ते तर वायू भक्षण करूनच राहतात ना. मेषस्तु पर्णाशने, वाळलेले आपले पानं खातात खाली पडलेले, ते पानं खाऊन राहणारी पार्वतीला तर अपर्णा म्हणतातच की नाही. अशी तपश्चर्या करणारी त्यांना तुम्ही खूप मोठे योगी म्हणतात का? पण मग ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्या तर पानं खाऊनच राहतात, मग त्यांना तुम्ही नमस्कार करायला जाल का? खूप वर्णन केलेलं आहे. तेव्हा बाह्य अंग किंवा बाह्य जे दिसणारं रूप आहे, रंग आहे, याच्यावरून ओळखायचं का, हा मुख्य मुद्दा आहे. काय असतं माहिती का, की ज्यावेळी माणसाचा विचार आहे, ज्यावेळी त्याला ज्ञान प्राप्त होतं, भक्तीच्या माध्यमातून त्याला समज येते. समज आल्यानंतर भगवंताच्या बद्दल, ईश्वराच्या बद्दल, ईश्वर आणि तो या दोघांच्या संबंधाच्या बद्दल त्याला ज्ञान उत्पन्न होतं. आणि ते ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर त्याच्या जीवनाची एक फिलॉसॉफी, ज्याला आपण म्हणतो कन्सेप्ट ऑफ लाईफ, त्याच्या जीवनाची एक फिलॉसॉफी, एक तत्त्वज्ञान त्याच्या जीवनाचं तयार होतं. आणि त्याच्या जीवनाचं, त्याच्या विचारानुसार जे तत्त्वज्ञान तयार होतं तसा त्याचा स्वभाव होतो. जसा त्याचा स्वभाव होतो आणि तसंच त्याचं आचरण घडतं. सामान्य गोष्ट आहे ही. जसा ज्याचा विचार, जसं ज्याचं जीवनाचं कन्सेप्ट आहे, ज्या पद्धतीचा जो विचार करतो तसंच त्याचं आचरण, बिहेवियर तसंच दिसतं. आपलं साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं पुस्तक, एखादं चरित्र किंवा मराठ्यांच्या इतिहासाबद्दल किंवा कुठलंही पण एखादं पुस्तक ज्यावेळी तुम्ही वाचायला घेता, जोपर्यंत ते वाचत असतात तोपर्यंत तुम्ही त्या काळामध्येच गेल्यासारखे आणि तुम्ही स्वतःला तेच समजायला लागतात, असं आपल्याला फील येतो की मी कुठेतरी त्याच काळामध्ये वावरतो आहे. होतं की नाही? मन आणि विचार याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या आचरणामध्ये फरक पडतो. विचार खूप महत्त्वाचे आहे. मग भक्तीच्या माध्यमातून या स्थिर बुद्धी असणाऱ्या पुरुषाच्या कन्सेप्ट ऑफ लाईफ बदलतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जीवनाकडे पाहण्याचा ॲटिट्यूड त्याचा बदलतो. तो बदललेला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनामुळे त्याचा स्वभाव तयार होतो आणि त्याचा स्वभाव जसा होतो तसं त्याचं आचरण घडतं. त्या आचरणावरून ओळखता येईल की हा कसा आहे. तेव्हा भगवंत अर्जुन जो आहे, अर्जुन कसा आहे, तो बाहेरून आत येतो आहे आणि भगवंत त्याला जे सांगताय ते आतून बाहेर सांगताय की हा स्थिर बुद्धी किंवा स्थितप्रज्ञ जो असतो तो आतून बाहेर, आत त्याच्या विचार कसे आहेत यानुसार त्याची कृती घडते. म्हणून भगवंत अर्जुनाला आतून बाहेरच्या गोष्टी सांगताय की त्याच्याकडे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी येते, भक्तीच्या माध्यमातून समज येते, भक्तीच्या माध्यमातून अज्ञानाचा अंधकार दूर होतो. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, या सगळ्या गोष्टीचा उलगडा त्याला होतो. आणि तो झाल्यानंतर मग त्याच्या स्वभावात आणि त्याच्या आचरणामध्ये बदल होतो. हा बदल घडल्यानंतर
त्याचं एक वेगळंच व्यक्तिमत्व तुम्हाला बघा ना. तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा अनेक आमचे शंकर महाराज असतील, गजानन महाराज असतील, शेगावचा राणा, स्वामी समर्थ असतील, हे जे लोक आहे यांचं जे वागणं आहे, यांचं कधी कधी ते लहान मुलामध्ये गोट्या खेळायला जायचे, कधी कधी उकिरड्यावर बसून उष्ट्या पत्रावळ्यावरचा अन्नाचे कण ते खात बसायचे. ते वाटताना, बाहेरून वाटताना ते विचित्र वाटतं. ते असं वाटतं हे पागल आहे, मेंटल आहे. पण तसं नाही आहे. त्याच्या आतून बाहेर, त्याच्या आत मात्र त्यांचा एक मोठा उद्योग, मोठा व्यापार त्यांचा चाललेला असतो. ते मोठं काम चाललेलं असतं आणि म्हणून या भौतिक जगातल्या किरकोळ गोष्टींकडे त्यांचं लक्ष नसतं. म्हणून त्यांच्या बिहेवियरवरून किंवा त्यांच्या आचरणावरून त्यांना ओळखणं मुश्किल आहे. आणि त्यांना ओळखणं मुश्किल आहे हीच गोष्ट अर्जुनाला वाटली आणि म्हणून भगवंतही बोलता होईल या उद्देशानं तो प्रश्न विचारतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किमासीत व्रजेत किम. तो चालतो कसं. तेव्हा आतून बाहेर हे फिलॉसॉफर जो आहे तो आतून बाहेर विचार करतो आणि सायकोलॉजिस्ट जो आहे तो बाहेरून आत विचार करतो. मग या ठिकाणी भगवंत फिलॉसॉफर असल्यामुळे तत्वज्ञान ते सांगताय, त्याच्यामुळे आतून ते बाहेरचं सांगताय की हा स्थिर आहे, याच्याकडे प्रेझेंटेशन नाही आहे. तेव्हा याची वृत्ती स्थिर असल्यामुळे याच्या वागण्यामध्ये, याच्या चालण्यामध्ये, याच्या बोलण्यामध्ये बदल होणार आहे. आणि म्हणून याच गोष्टी अर्जुनाला जाणून घेण्याची इच्छा आहे. काय आमच्याकडे एक आला होता, आता लोक काय चादरवाला बाबा, खडेवाला बाबा, कात्रीवाला बाबा, तलवारवाला बाबा, काय 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 गोधडीवाला बाबा. तर त्या चादरीवाल्या बाबाचे एक निघाला त्याला भेटण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की बाबा चला महाराज येता का. म्हटलं नाही रे बाबा मला यायचं नाही. म्हटलं का, कुठे चालला. त्यांनी सांगितलं महाराज चादरीवाल्या बाबाकडे चाललो. म्हटलं का बरं रे बाबा. म्हणे डायबिटीस. म्हटलं का रे डायबिटीस बरा होतो. त्यांनी सांगितलं हो, चादरीचा स्पर्श झाल्यानंतर डायबिटीस बरा होतो. यासुद्धा अशा कल्पना करणारे लोक आहे. आणि त्याचं प्रदर्शन करून मी एक आणखी बाबा पाहिला होता. खूप अगदी काळे कपडे वगैरे घालून शनी महाराजांचे खूप मोठे हे भक्त आहे असं काहीतरी दाखवून प्रेझेंटेशन चाललंय. आणि त्यालाच किंमत आहे जगामध्ये, प्रेझेंटेशन आहे की नाही, प्रदर्शन. पण जो स्थितप्रज्ञ असतो, खरा असतो स्थितप्रज्ञ, जो बाह्यांगाने कदाचित वाटणार नाही. आमचे शंकर महाराज बघा ना, शंकर महाराजांकडे जर बघितलं तर खरंच ना ते दारू पण प्यायचे, ते सिगारेट पण हे करायचे. पण या सगळ्या गोष्टी या खूप किरकोळ आहे. या लोकांच्या या लोकांच्या पायरी, ज्या पायरीवर ते उभे आहेत त्या पायरीच्या मानाने, ज्या ठिकाणी, ज्या अवस्थेपर्यंत ते आहे त्या मानाने या भौतिक जगातल्या या क्षुल्लक गोष्टी याच्याशी त्यांना काही कर्तव्य नाही. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण घ्या ना. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता शेवटी. आणि त्यावेळी विवेकानंद नरेंद्रांनी सांगितलं की तुम्ही ट्रीटमेंट. यांनी सांगितलं नाही, मला या देहाचा आता मोह नाही राहिला. त्यांना या देहाची सुद्धा आसक्ती नाही आहे. त्यांचं वेगळंच काम चाललं आहे, त्यांची तंद्रीच वेगळी आहे. वो अपनी मस्ती में मगन होते, वो तो हवा के झोंके होते हैं, उनको मुट्ठी में बांधने का प्रयास नहीं करना चाहिए. मग अशा लोकांना ओळखणं अतिशय कठीण आहे. तीच कठीण गोष्ट सोप्या भाषेत भगवंताकडून जाणून घेण्याची इच्छा अर्जुनाला उत्पन्न झाली. आणि या निमित्तानं भगवंत बोलता पण राहील. आणि त्या निमित्तानं जो स्थितप्रज्ञ वृत्तीचा आहे, या स्थितप्रज्ञ पुरुषाचं लक्षण काय हे सुद्धा जाणून घेता येईल. तो वागतो कसं, तो बोलतो कसं, तो चालतो कसं. बाकीच्यांविषयी विचारत नाही अर्जुन, स्थितप्रज्ञाच्या बद्दल विचारतो. याच्याही पाठीमागे खूप मोठा अर्थ आहे. का, स्थितप्रज्ञ जो आहे त्याच्या वैचारिक पातळीच्या, त्या वैचारिक पातळीपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीला जी अनुभूती आलेली असते त्या अनुभूतीचं आकलन करण्याची अर्जुनाची इच्छा आहे कदाचित. आणि म्हणून
तो विचारतो की स्थितप्रज्ञाची भाषा कशी आहे, तो बोलतो. बऱ्याचदा प्रदर्शन करणारे व्यक्ती जे आहे त्या मोठ्या झालेल्या समाजामध्ये दिसतात. बरेच लोक भागवताच्या व्यासपीठावर सुद्धा वेगवेगळे प्रयोग करत असतात. कुठे बँजो लावलेला आहे, कुठे डान्स चाललेला आहे, कुठे काय चाललं आहे, कुठं काय चाललं आहे. मी एकदा बोलता बोलता बोललो होतो भागवतामध्ये, सांगितलं अरे बाबा रास म्हणजे काही ही गरबा टिपरे खेळणं नाही आहे, ही एक वेगळी अवस्था आहे रास. तेव्हा भक्त आणि भगवंत यांचा मानसिक जो संवाद चालतो त्याला रास असं म्हटलं जातं. पण त्याचं सुद्धा बाजारीकरण करून किंवा सगळ्याच गोष्टींचं बाजारीकरण, आता अध्यात्माचं सुद्धा बाजारीकरण झाल्यामुळे आताच्या काळात असा स्थितप्रज्ञ ओळखणं अतिशय मुश्किल आहे. म्हणून तो स्थितप्रज्ञ जर ओळखायचा असला, त्याच्या आत जे आहे तेच बाहेर असेल, पण त्याचं वागणं, त्याचं बोलणं याच्यावरून माझ्या लक्षात आलं पाहिजे. अशी व्यक्ती असतेच हे मान्य करून अर्जुन प्रश्न विचारतो. आणि आता त्या अर्जुनाच्या अतिशय सुंदर असणाऱ्या प्रश्नाला उत्तर भगवंत देणार आहेत. याच उत्तरामुळे आपल्याही जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल घडतील. स्थितप्रज्ञ जो आहे तो नेहमी असं मान्य करत असतो, नेहमी असं मानतो की खूप कमी काळ मला मिळालेला आहे. जो मिळालेला आहे तो मला भगवंताची सेवा म्हणून व्यतीत करायचा आहे. मला इथे जो जन्म मिळाला आहे तो त्या ईश परमात्म्याची कृपा आहे. म्हणून इथे येऊन मी मालक म्हणून राहणार नाही. मी मालक म्हणून मला राहायचं नाही आहे, तर मी सेवक बनून राहील, ही त्याची वृत्ती आहे. तो सुख असो, दुःख असो, शीत असो, उष्ण असो, मान असो, अपमान असो, यश असो, अपयश असो, या सगळ्याच बाबतीत तो स्थिर असतो. आणि असा स्थितप्रज्ञ जो आहे, असा स्थितप्रज्ञ आत्ताच्या काळात ओळखता येणं अतिशय मुश्किल आहे. कारण आता इतका फास्ट काळ आहे की या काळामध्ये लोकांना विचार करायला वेळच नाही आहे. तेव्हा म्हणूनच हे कांट सारखे जे फिलॉसॉफर्स आहे ना, ते आत्ताच्याच काळाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. आणि म्हणून ते म्हणतात नाही, ही गोष्ट फक्त कल्पनेतच शक्य. आपल्याला तेच वाटतं ही कल्पनेतच शक्य आहे, पण नाही, असं आहे, असं होऊ शकतं. पूर्वी मोबाईल नव्हते त्यावेळी वायर नसताना वायरलेस, कॉर्डलेस असं काहीतरी गॅजेट येईल आणि अगदी भाजीवालेसुद्धा, अगदी पानटपरीवालेसुद्धा, अगदी भिकाऱ्याकडे सुद्धा मोबाईल असेल. ही कल्पना आपल्याला खरंच गंमत वाटायची, हे शक्यच नाही आहे असं वाटत होतं की नव्हतं. पण ते शक्य झालं किंवा ते शक्य. तसं बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला वाटतात की नाही, हे कधी शक्यच नाही, हे कल्पनेत फक्त शक्य होऊ शकतं, इमॅजिनेशन. पण नाही, ही गोष्ट आहेच हे मान्य केलं आहे गीताकाराने. नुसतं मान्य केलं नाही, आणि ती आहेच या मान्यतेला समोर ठेवून अर्जुन प्रश्न विचारतो की तो बोलतो कसा, तो वागतो कसा, त्याचा स्वभाव कसा असतो. स्वभावाचा आचरणावर परिणाम होतो आणि मग त्या आचरणामधून आपल्याला ओळखता येतं की हा व्यक्ती नेमकं कसा आहे. हा प्रश्न अर्जुन विचारतो आहे. भगवंत आता या प्रश्नाचं अतिशय सुंदर उत्तर देतील, ज्या उत्तरामुळे आपल्यासारख्या जीवनाला सुद्धा झळाळी प्राप्त होणार आहे. या ठिकाणी थांबूया. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी.